101039 मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत आहे. द क्वीन ऑफ फूड या एक्सप्रेसमधनं आम्ही ट्रॅव्हल करणार आहे. फर्स्ट डिश मांडवी एक्सप्रेसचा पुरेपूर फायदा करून घेतोय मी. एवढा लग्न चांगला आहे ना. आणि आता लागलाय खरबुडे बोगदा. रेडी. वेलकम बॅक टू द चॅनल अगेन. सकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण जात आहोत गावी वन्स अगेन रत्नागिरी. बट नॉट फ्रॉम कार, नॉट फ्रॉम बाईक, बट वी आर गोईंग फ्रॉम ट्रेन. तर आता भेटतो स्टेशनला, मग पुढची सगळी स्टोरी सांगतो काय झाली ते. चला. माझं स्वेटर तुझ्या बॅगमध्ये. हाय. हॅलो. तू पण लाल लाल घालून आली. आता ट्रेन पकडायची आहे, ठाण्याला जायचं आहे आणि तिथून द क्वीन ऑफ फूड या एक्सप्रेसमधनं आम्ही ट्रॅव्हल करणार आहे. माहिती असेल तुम्हाला द क्वीन ऑफ फूड कोण आहे ते. चला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे. ठाण्याला आलो आता जस्ट आणि अजून 2 तास बाकी आहेत. जरा अतिच लवकर आलो आम्ही, कारण का आमचा फर्स्ट टाईम ट्रॅव्हल आहे ट्रेनमधनं बुकिंग करून वगैरे. तिथे काहीतरी नवीन दिसतंय, लवकरच एक्सप्लोर करू दे. पण 5 minutes later. सँडविच. फर्स्ट डिश. पहिल्यांदा एवढं मांडवी एक्सप्रेसचं ट्रॅव्हल करतोय मी आणि भारी वाटतं यार. म्हणजे एक्सिडेंट पण फर्स्ट टाईम एवढं ट्रॅव्हल करायला आलो आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे. आणि फूडचं तर तुम्ही बघितलाच असाल, शुभारंभ झालेला आहे. आता पहिले कटलेट मागवले होते, मस्त होते ॲज एक्सपेक्टेड. इंडियन रेल्वेचं फूड चांगलं होतं. द क्वीन ऑफ फूड जे म्हटलं जातं या ट्रेनला, त्याच्या एक्सपेक्टेशननुसार बरोबर मस्त एकदम टेस्टी फूड होतं. नाश्त्याला आता कटलेट झाले, कटलेट आणि ब्रेड होते आणि त्यावर सॉस दिला गेला होता. आता त्याच्यानंतर आता बघूया दुपारी काय खायला भेटते काय. आता माणगाव येईल. माणगाव स्टॉप आहे माणगाव, तर माणगावला बघून थांबू, थोडा खाली उतरू जर जमलंच तर. एका 2 मिनटाचा स्टॉप आहे, जास्त काय करायला भेटेल नाही भेटेल माहीत नाही. बघूया. तर शॉर्ट एन्जॉय करा तुम्ही. आणि आता आपल्याला लागलेली आहे क्रॉसिंग. माणगावला सायडिंगला टाकलेली आहे गाडी. बघूया कुठली बघायला मिळते. मांडवीबद्दल थोडीफार माहिती द्यायला गेलं तर मांडवी ही मुंबई CSTपासून ते मडगावपर्यंत चालणारी ट्रेन आहे आणि पहिले ही ICF कोचेसमध्ये चालवली जायची.
पण आता ही LHBमध्ये जसं की रेड मॅचिंग झालं तसं ICF LHBमध्ये कन्वर्ट करायचं फॉर पॅसेंजर सेफ्टी अँड पर्पज. ते आता सगळे तेच म्हणणार आहेत टू बी ऑनेस्ट, आणि चांगलंच आहे ते. तर ही गाडी 7 जून 1999 ह्या तारखेला सुरुवात करण्यात आली होती आणि तेव्हापासून आत्तापर्यंत हिला ऑलमोस्ट 22 वर्ष कंप्लीट झाली. आत्ताच आता बिर्याणी वगैरे ऑर्डर करून ठेवले, म्हणजे व्हेज बिर्याणी आहे. आज सोमवार आहे आणि मार्गशीर्ष पण आहे. सोमवार असल्यामुळे काय खाता येणार नाही आपल्याला नॉनव्हेज, पण व्हेज मागवलेली आहे. आता चिपळूणला आल्यावर ते लोक बिर्याणी देणार आहेत खायला, आणि चिपळूणला यायला अजून भरपूर वेळ लागेल, म्हणजे ऑलमोस्ट 12:30 पकडून चला, मे बी 12:30 तरी. 12:30ला बिर्याणी खाऊया. बस अजून एन्जॉय करतो आहे. व्ह्यू दाखवतो आता. व्ह्यू बघा आणि एन्जॉय करा. मांडवी एक्सप्रेसचा पुरेपूर फायदा करून घेतो आहे मी. म्हणजे पॉईंट असं फिक्स केलं नव्हतं, की माझ्या लक्षात नव्हतं की द क्वीन ऑफ फूड म्हणून ओळखल्या जाणार या गाडीमध्ये मी ट्रॅव्हल करीन, आणि मला माहीत नव्हतं की हे एवढं फूड फेमस असेल. म्हणजे इन्फो होती, बट एवढं असं कन्फर्म सांगू शकत नव्हतं की फूड कसं असेल, काय असेल. म्हणजे आधी कधी ट्रॅव्हल केलं नव्हतं आणि एक्सपिरियन्सही सुद्धा केलं नव्हतं, बट आता वर्थ इट वाटतंय मला ते. आणि चालूच आहे आता, खाणं पिणं चालूच आहे. चाय झाली, कटलेट झाले, आता बिर्याणी येईल, चालूच राहील. आता जस्ट खेड क्रॉस केला, म्हणजे खेडला स्टॉप होता तो क्रॉस झाला आहे आता. त्याच्या आधी दिवाणखवटीला कमसे कम 1 पाऊण तास गाडी थांबली होती. काय माहिती काय ते झालं होतं, मे बी दगड खाली आले होते डोंगरावरनं. चट्टानांच्या जवळच होतं म्हणून ते दगड साफ करण्यात टाईम गेला. आता निघालो आहे. चिपळूणला आलो की मग आहे आपला बिर्याणीचा मेन्यू. सीन भारी आहे, दाखवतो बघा. इसको फुल जस्ट संगमेश्वरात पोचलं. बिर्याणी ऑर्डर केलेली ती आली, मग ती खाल्ली वगैरे, आणि आता पोचलं संगमेश्वरला. अजून एक क्रॉसिंग आहे आय गेस. तर बिर्याणी एक नंबर होती, म्हणजे एक्सपेक्ट केलं नव्हतं मी एवढी मस्त असेल, पण छान होती, मस्त मजा आली खायला. तर बिर्याणीचा असा सीन झाला की आम्ही 2 ऑर्डर केलेले व्हेज, पण चुकून काकांनी एक व्हेज दिली आणि एक नॉनव्हेज दिली. त्यात चिकन दिसून आलं म्हणून ते काय आम्ही रिटर्न केलं, आणि फायनली शेवटी मग एक व्हेज बिर्याणी खाल्ली. क्वांटिटी जशी मस्त आहे, म्हणजे दोघांचं पोट बघेल इतकं तरी आहे, म्हणजे आमच्या एव्हरेज माणसांसारखं ज्यांना पुरेल असं तेवढं आहे. त्यासोबत चेरी ऑन द केक म्हणजे गुलाबजाम, इतके नरम आणि मस्त गोड होते ना. हां, मजा आली एकदम. आता जरासाच प्रवास उरलेला आहे बघा थोडा तो,
हां, तर बिर्याणीचे झाले 70 पर. नंतर सकाळी जो हे खाल्ला होता आम्ही कटलेट, तो 45 रुपीजला 2चे 90 होतात. आणि नंतर मग गुलाबजाम होते ते 40 रुपीजला होते. आम्ही 2 घेतलेले, 2मध्ये 2 कंटेनर घेतलेले. आणि नंतर मग दहीवडा खाल्ला होता, तो 50चा होता. आलो आहे आपण उक्षी बोगद्याला. म्हणजे उक्षीचा जो स्टेशन आहे, उक्षी स्टेशनच्या बरोबर बोगद्याच्या मधोमध आपण आहोत. एवढा लग चांगला आहे ना की नेमकं टनलच्या आतमध्येच ट्रेन थांबली. नेमका आमचा डब्बा त्याच्यात आहे. आता लागला आहे खरबुडे बोगदा. तर काय बाबा, हा लॉंगेस्ट बोगदा आहे एशियामधला. आता ह्याला क्रॉस करेपर्यंत खूप वेळ जाणार आहे, म्हणजे अतिशय खूप वेळ जाईल. चला, मी नंतर रत्नागिरीला उतरलो की मग सांगतो पुढे काय कसं जाणार आहे ते वगैरे. कारण काय एस टी बंद आहेत, तर स्टेशनला सिटीमध्ये जाण्यासाठी एस टी आहे की नाही ते पण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अपडेट करून देते. तो नक्की बघा, ते पण भेटूया. आहे बाबा, फायनली रिच्ड. तर असा काहीसा होता प्रवास आपला मांडवी एक्सप्रेसमधला. आणि पोचलो आहे आता, थोडा फ्रेशअप वगैरे झालो आणि आता आलो आहे टॅरेसवर. थोडा गोष्टी आहेत ती शेअर करतो. तर मांडवी एक्सप्रेसची जी तिकीट आहे ती ऑलमोस्ट 670च्या रेंजमध्ये आहे आणि GST वगैरे लावून ते 700 रुपीज होतात. तर इनकम्पॅरेबल STच्या तिकीटच्या हिशोबाने अफोर्डेबल आहे. आणि मेन म्हणजे त्यात आपल्याला फूड पण मिळतं आहे, आयतं फूड मिळतं आहे आणि ते पण इतकं चांगलं फूड आहे. फूडची तारीफ तर मी काय करू यार, म्हणजे लाजवाब, खरं सांगतो लाजवाब. आणि फूडची प्राईससुद्धा एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि आयतं तुम्हाला सीटपर्यंत आणून देतात ते लोक. म्हणजे फिरतच असतात, जसे आपले नेहमी ट्रेनमध्ये जे फूड सेलर्स जे असतात ते फिरतात, तसेच हे लोक कॅन्टीनमधनं आणून देतात, पूर्ण सीटपर्यंत आणून देतात ॲक्च्युली. आणि जे काय असेल ते सगळं गरमागरम असतं. बाकी काय असं तुम्हाला पहिले बनवलेलं असेल खूप तासा अगोदर असं काय नसतं. गरमागरम आणतात, गरमागरम सर्व करतात, सगळं मिळतं आहे सगळं. मी तरी फक्त 2-3 डिश ट्राय केले, म्हणजे ऑलमोस्ट 4 डिश ट्राय केले. बिर्याणी झाली, गुलाबजाम झाले, पॅटीस नाही आपलं कटलेट झाले आणि दहीवडा केला होता. तर हे एवढे चार गोष्टी मी ट्राय मारले होते आणि चारीच्या चारी मला खूप आवडले टू बी ऑनेस्ट. आणि अपडेट, रत्नागिरी स्टेशनपासून ते रत्नागिरी सिटीपर्यंत येण्याची ST तर बंद आहे, त्यामुळे आम्ही ऑटो पकडून आलो आणि ऑटोचे आम्हाला त्या लोकांनी चार्ज केले 200 रुपीज फ्रॉम स्टेशन टू उद्यमनगर. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कसा झाला व्हिडिओ.
आणि काय काय मी जे सांगितलं इन्फो ती कशी वाटली ते सांगा कमेंट सेक्शनमध्ये. सिनेमॅटिक शॉट्स वगैरे ट्रॅव्हल शॉट्स जे सिनिक नेचर्सचे घेतलेले आहेत ते सगळे कसे वाटले ते पण सांगा. आणि फॉलो करा मला इंस्टाग्रामवर, तिथे मी रील्स पोस्ट करतच असतो. आता रील्स जास्त होत आहेत आता, म्हणजे क्रिएट करतो आहे मी आणि यूट्यूबचे शॉर्ट्स पण करतो आहे, तर तेही जाऊन बघा. आणि बाकी ट्विटर वगैरे सगळे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत ते सगळे तिथेही मला फॉलो करा. तिथे मी असतो ॲक्टिव्ह, आता आजकाल भरपूर असतो. आणि पूर्ण ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत. ज्यांना ज्यांना तुम्हाला शेअर करायचं असेल त्यांना शेअर करा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे ऑब्व्हियसली आता इथे आलो आहे ते इथून परत मुंबईला जाण्याचा ब्लॉग असणारच आहे. आणि तो असेल डबल डेकरचा, सांगून देतो. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.